नमस्कार, मी मनीषा बोरसे। दिवाळीच्या पुणेकरांना हार्दिक शुभेच्छा। पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी। शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती तुटेल असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। मुंबईवर सत्ता गाजवणाराच पक्ष महाराष्ट्रात सत्ता गाजवू शकतो याची जाणीव भारतीय जनता पक्षाला आल्याने राज्यात आलेली भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच संपुष्टात येईल असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला। भाजप सेनेमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षात एक त्रिकोण आहे। या त्रिकोणाच्या भूमिकेवर भाजप सरकारचे भवितव्य ठरणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। तर जवळजवळ गेली 22 महिने उत्पादक निर्देशांक जो असतो मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स ही सतत खाली चाललेली आहे। उत्पादन क्षेत्रामध्ये मंदीचं वातावरण आहे। गेल्या 9 महिन्यामध्ये सलग निर्यात ही खाली जायला लागलेली। आज तेलाच्या किमती कमी आल्यामुळं देशाची अर्थव्यवस्था कशीबशी तरलेली आहे, परंतु एकूण सर्व निर्देशांक अतिशय निगेटिव्ह आहेत। आणि त्यामध्ये अशा प्रकारचं देशामध्ये वातावरण तयार करणं याची गंभीर नोंद आंतरराष्ट्रीय निवेशकांना घ्यावी लागते। ही अत्यंत चिंतेची बाब आहे। आणि म्हणूनच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आम्हा सर्वांना दिल्लीला बोलावून सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी संकेत आहेत। त्यामुळं अन्नधान्याचा पुरवठा करण्याकरता सरकारनं आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये योग्य ती अचूक पावलं टाकली पाहिजेत, नाहीतर डाळीसारखं भाववाढ झाल्याशिवाय राहणार नाही। आज शेतकऱ्यांच्या शेतमालातील ऊसाची रक्कम एकत्र मिळावी यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। 5 डिसेंबरपर्यंत एकरकमी विनाकपात FRP न मिळाल्याने कारखाने बंद पाडू, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही यांचा इशारा देत राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली साखर भवनाजवळ आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी संघटना यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कारखानदार SRPचे तुकडे करण्याच्या तयारीत आहेत। दुसरीकडे सरकारने या प्रश्नावर दळसोड वृत्ती अवलंबली आहे। कारखानदारांना शिस्त लागण्यासाठी सौ रंगनराजन समिती स्थापन झाली, त्यांच्यासोबत शेतकऱ्यांची भूमिका मांडण्यात आली। त्यामुळे लवकर शेतकऱ्यांचे पैसे देण्यात यावे, नाहीतर आम्ही कारखाने बंद करू असं राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं। साखर संघाचे प्रतिनिधी आणि स्वतःला उत्सव कामगारांचे प्रतिनिधी म्हणून घेणाऱ्या पंकजा मुंडे या ठिकाणी जे काही प्रतिनिधी म्हणून होते त्याच्यामध्ये जयंतराव पाटील साहेब असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील, पंकजाताई असतील, या लवादाने जो काही निर्णय घेतला आजपर्यंत ऊसतोड कामगारांचे प्रतिनिधी म्हणून गोपीनाथ मुंडे साहेब आणि साखर कामगारांना सांगायला पाहिजे, हे दोघेही साखर कारखान्यांचं हित बघणारे सदस्य होते। त्यातल्या कुणीही कामगारांच्या हक्काबद्दल बोललं नाही। गेल्या वर्षाचा 20% फरक म्हणजे 400 कोटी रुपये आपल्या कामगारांचे आहेत। हा हिशोब आपण करूया। एका टनाला 44 ते 45 रुपये फरक येतो। महाराष्ट्रामध्ये 10 कोटी टनाचं गाळप झालेलं आहे। हा सगळा हिशोब आपण करूया, पण तो फरक हा जाहीर झालेला रद्द करण्याचं कारस्थान या लवादानी केलेलं आहे। जयंत पाटील हे उघड साखर कारखानदारांचे प्रतिनिधी आहेत, यांना कधी आम्ही प्रतिनिधी आमचं मानलेलं नाही। त्यामुळे ते कारखानदारांचंच हित बघणार, पण स्वतः ज्यांनी सांगितलं 20 नोव्हेंबर 2014 ला की मी लवादामध्ये आहे,
गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर मी तुमचं ही पाहते 15 दिवसामध्ये निर्णय करते. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि कारखाने सुरू करा. हे 20 नोव्हेंबर 14 सांगितलं होतं. सरकार नुकतंच आलेलं होतं. शब्दावरती विश्वास ठेवावा की नाही मनामध्ये शंका होती, पण बीड मधल्या बऱ्याच मुकादमांना असं वाटत होतं की ताई आपली आहे, 15 दिवसात निर्णय करेल, न्याय देईल, म्हणून त्या लोकांनी संमती दिली. आमची इच्छा पण नव्हती आणि पाठिंबा पण नव्हता, पण तरी सुद्धा हे नवीन सरकार आले म्हणून आम्ही थोडस 8 दिवस 15 दिवस वाट बघितली, पण ते करत नाही म्हणल्यानंतर स्पष्ट बसलो नाही. 1 आणि 2 फेब्रुवारीला आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पंढरी संचार या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन आणि MITचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. राजकीय नेत्यांनी आणि माध्यमांनी माझं तेच खरं ही भूमिका सोडून द्यायला हवी. खरं ते माझं अशी भूमिका घेऊन राजकारण्यांनी पारदर्शकपणा जपल्यास आणि माध्यमांनी चांगली मांडणी केल्यास राष्ट्राच्या व लोकशाहीच्या हिताचे ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलं. पंढरी संचार या दिवाळी विशेष अंकाचं प्रकाशन आणि माईस MITचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय, भाऊसाहेब रुपणकर, प्रशांत परिचारक, कल्याणराव काळे, पंढरी संचारचे संपादक बाळासाहेब बळसवे यांच्यासह आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. समाजातल्या वाईट गोष्टींवर हल्ला आणि चांगल्या गोष्टींचा पुरस्कार हे करण्याचं प्रामाणिकपणे त्या क्षेत्रात कोणी काम करत असतील तर माध्यमाच्या क्षेत्रात राजूजी आपण करता असं म्हटलं तर वाव होणार नाही. समजा तुम्ही माझ्यावर काही टीका केली म्हणून ती चिडण्याचं कारण, टीका ही पॉझिटिव्ह घेतली. आजकाल काय होत आहे की कोणी कोणाबद्दल बोललं की नंतर आसमानाला भेडायला जातं. मी असा कार्यकर्ता नाही. मी असा कार्यकर्ता आहे की आपल्याबद्दल कोणी बोललं चांगलं किंवा वाईट आपण त्याचं आत्मचिंतन केलं. आपल्यातलं काही चुकीचं घडत असेल तर निश्चितपणे सुधारण्याचं काम केलं पाहिजे आणि चांगलं घडत असेल दिवाळीनिमित्त मॉडर्न इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांनी संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. NCL प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनं शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आयोजित या कार्यक्रमाला पालकांनी मोठी गर्दी केली होती. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे, सौ ज्योत्स्ना एकबोटे, प्रसिद्ध शास्त्रज्ञ श्रीनिवास रेड्डी, संस्थेचे सेक्रेटरी श्यामकांत देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केलेल्या गाण्यांना उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या मुलांना रिदम मशीनवर रोहन वनवे, शिंदे सायझर, निखिल महामुनी तर तबल्यावर गिरीश महामुनी यांनी साथ संगत केली. जय जय हे
स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पुणे शहरातील साईबाबा नगरमधील उद्यानाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी परिसरातील नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कोंढवा खुर्द येथील पार्क सर्वे नंबर 43 साईबाबा नगर येथे उद्यानाचे काम गेली 3 ते 4 वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहेत. मुख्य प्रवेशद्वार बंद असून त्याच्यासमोर कचऱ्याचे ढीग साचले दिसून येतात. तेथील झाडांची व उद्यानाची देखभाल होत नसल्याने दुरवस्था निर्माण झाली आहे. राडारोडा तुटलेले गेट व कोणीही तेथे प्रवेश करतात. पथदिव्यासाठी खड्डे खोदलेले आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांना त्रास सहन करावा लागत आहे, असे मत बाळासाहेब मस्के यांनी आंदोलनावेळी व्यक्त केलं. एका ठिकाणी महानगरपालिकेच्या उद्यानासाठी 1.5 कोटी निधी मंजूर होत आहे आणि गेली 4 वर्षापासून 2 लाख रुपयाच्या निधीसाठी काम रखडलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी 1.5 लाखचा निधी मंजूर होत आहे. बस आम्ही ह्याच विरोधात आज आंदोलन घेत आहेत की कारण की महानगरपालिका गेली आम्ही 8 निवेदन देऊन सुद्धा ती 13ची टोपली दाखवत आहेत व त्याकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणून आज आम्ही हा आंदोलन घेण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, स्वर्गवासी आदरणीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम, माजी राष्ट्रपती महाराष्ट्र भारत सरकार, यांचं नाट्यकाम 4 वर्षापासून घडले फक्त 2 ते 3 लाख रुपयाच्या निधीसाठी आणि अजूनपर्यंत त्याला टेंडर काढला नाही किंवा टेंडर पासही झालेला नाही आणि उद्यान म्हणूनच काम झालेलं खुले नाही. अक्षरशः झोके पार तुटायला आली, खराब झाली तरी सुद्धा उद्यानचं उद्घाटन सुद्धा झालेलं नाही. अनाथ व गरीब कुटुंबांच्या मुलांसोबत अमित बागुल यांच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली. रस्त्यावरील भिकारी स्वतःहून भिकारी होत नसतात, त्यांना परिस्थिती भिकारी बनवते, असे मत पुणे शहर काँग्रेसचे कमिटीचे जिल्हा सरचिटणीस अमित बागुल यांनी व्यक्त केलं. रस्त्यावरील भिकारी, गरीब वस्ती तसे इतर रस्त्यावरील नागरिकांना आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्यात आली. या व्यक्तींना जीवनात आनंद करण्यासाठी, चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि आळस, प्रमाण, अस्वच्छता, अनिष्टता हद्दपार करण्यासाठी अभियान राबवण्यात आलं. यावेळी त्यांना उटणं व सुगंधी तेलाने अभंगी स्नान करून त्यांना नवीन कपडे देण्यात आली. त्यानंतर फराळ व औक्षण करून त्यांना दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. आज आपण या ठिकाणी शंकरशेठ रोडला आज आपण पाठीमागे बघता की लहान लहान झोपडपट्टीतली जी भीक मागणारी मुलं जी सिग्नलला आपण रोज बघतो आणि या मुलांसाठी आम्ही यावर्षी त्यांना सकाळी अभंग स्नान, त्यांना उठणं लावून, तेल लावून या ठिकाणी नवीन कपडे देऊन गरम पाणी केल्यास थंडीत कुरकुरतात ती मुलं, त्यांना रोज गरम पाणी मिळत नसेल पण आज या ठिकाणी असं मला वाटलं की आपण काहीतरी समाजाला देणं आहे. कारण एवढी महागाई आपण वाढलेली बघतोय, सर्वसामान्य माणसाला दिवाळी करणं अवघड झालं. तर ह्या झोपडपट्टी आणि फुटपाथवर राहणाऱ्या भीक मागणाऱ्या मुलांसाठी कोण दिवाळी करणार? ना त्यांच्या घरी पंते, ना आकाशकंदील, ना कपडे, ना फराळ, ना कुठला अभंग स्नान, ना उठणं, ना तेल. तर मला अशी संकल्पना सुचते की आपण काहीतरी नवीन संकल्पना राबून एक समाजाला असा आपल्याला मेसेज द्यायचा की बाबा आपण काही ना काही लोकांसाठी केलं पाहिजे. ते कुणी असू दे, कुठलाही घटक असू दे, कुठलाही दुर्बल घटक असू दे, त्यांना मदत करण्यासाठीच्या हेतूने आम्ही या ठिकाणी सगळे आमचे काँग्रेसचे आणि सर्व आमचे पदाधिकारी आम्ही जमलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही त्यांना पाटावर बसून छान अशी रांगोळी काढून त्या ठिकाणी उठणं, तेल लावून त्या ठिकाणी नवीन कपडे देऊन, फराळ देऊन त्यांच्यावर दिवाळी साजरी करतो. आणि अशी दिवाळी ठिकठिकाणी माझी सगळ्यांना विनंती आहे, समाजातील प्रत्येक तरुण वर्गाला आणि या तरुणांची जबाबदारी खूप मोठी आहे की आपण काही ना काही ज्या पद्धतीने आपल्याला जमेल आपण प्रत्येकाला मदत करा आणि ही दिवाळी सुंदररित्या साजरी करा आणि प्रत्येक माणसाला मदत करा. दुष्काळ महाराष्ट्रावरती आलेला आहे, एवढा मोठा डाळींचे भाव आपण बघतोय, म्हणजे सगळीकडे महागाईनं आगीडोंब उठलेला आहे. त्याच्यामध्ये काही ना काही
खालीचा वाटा म्हणून या ठिकाणी आज आम्ही ही दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि इथनं पुढे देखील आम्ही भरपूर कार्यक्रम आमच्या दिवाळीमध्ये समाजासाठी आहेत. अंध, अपंग, एड्सग्रस्त मुलांसाठी 12 तारखेला आम्ही दिवाळी साजऱ्याचा कार्यक्रम ठेवला आहे. आणि आज या ठिकाणी आपण बघताय की आम्हाला एक आनंद वाटला की आज त्या मुलांना आम्ही स्वतः त्यांना घासून त्यांना उठणं लावून आम्ही आंघोळ घातली की लहानपणीच्या आठवणी आमच्या जागे झाल्या की आमचे आईवडील आम्हाला सगळ्यांनी आपल्याला घरात लहानपणी असं करायचे, पण ह्यांना कोण घालणार, याच्यासाठी कोण करणार, हीच भावना मनात ठेवून या ठिकाणी हा कार्यक्रम मी साजरा करण्याचा प्रयत्न केला. डाळीचे भाव वाढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून पालकमंत्र्यांना दिवाळी भेट म्हणून डाळी भेट देण्यात आल्या. गेल्या 2 महिन्यात डाळीचे भाव वाढल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. उत्पन्नात घट झाल्यामुळे डाळीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना डाळीचे भाव परवडण्यासारखे नाहीत. याच पार्श्वभूमीवर सरकारने काही भूमिका घेतल्या नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पालकमंत्री गिरीश बापट यांना त्यांच्या घरी जाऊन दिवाळी फराळ म्हणून डाळी भेट देण्यात आल्या. यावेळी अंकुश काकडे, महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री म्हणाले की दिवाळीनिमित्त पार्श्वभूमीवर बाजारात डाळीची किमती 100 रुपयेपर्यंत होणार आहेत. अशी दिवाळी भेट म्हणून सगळ्यांनी साजरी करावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दिवाळीच्या पुणेकरांना व राज्यातील सर्व बंधू भगिनींना माझ्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी साजरी करत असताना चणा डाळ असेल, तेल असेल, रवा, साखर, गहू, तांदूळ हे सगळं मुबलक उपलब्ध आहे. पण डाळीमुळे थोडासा प्रश्न निर्माण झाला आहे. पण माझं सरकार आणि मी गेले अनेक दिवस प्रयत्न करतो आणि आता मोठ्या प्रमाणावर कालपासून आणि आजपासून तूर डाळ ही बाजारात यायला लागेल आणि 100 रुपये किलोनी ही तूर डाळ बाजारात मिळेल आणि सामान्य माणसाला ह्या निमित्ताने ही दिवाळीची भेट आहे, त्यांना दिलासा मिळेल. पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुण्याचे पालकमंत्री नामदार गिरीश बापट यांच्याकडे राज्याचा अन्न व नागरी पुरवठा खातं आहे. या खात्यामार्फत सर्वसामान्यांना, गोरगरिबांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसामध्ये डाळीचे भाव अतिशय वाढले. हा साठा जो होतोय तो साठा जप्त करून सर्वसामान्य ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी बापटांनी प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने प्रशासनाकडनं जेवढं सहकार्य त्यांना मिळायला हवं होतं तेवढं मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे. काही प्रमाणामध्ये ती तक्रार रास्त देखील असेल. पण शेवटी नागरिकांच्या या भावना राज्य शासनाच्या कानावरती घालण्यासाठी आज आम्ही पुणेकरांच्या वतीने पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांना विनंती केली की आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्या काही महाग झालेल्या डाळी आहेत त्यांची भेट आपल्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना देऊया. त्यांनी देखील आज या ठिकाणी आल्यानंतर सौभाग्यवती गिरीश बापट यांनी महापौरांचं आमचं स्वागत केलं. आणि विशेष म्हणजे गिरिजा बहिणींनी मान्य केलं की डाळीचे दर वाढलेले आहेत, पण माझे पती ते कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी बापटांनी आता सांगितलं की 100 रुपयेपर्यंत डाळ येईल. ती 2 दिवसामध्ये आली तर आम्हाला निश्चितच आनंद वाटेल. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐसपैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. इंडो ग्लोबल चेंबर्स ऑफ कॉमर्स संस्थेच्या वतीने इंडो ग्लोबल एक्सलंट अवॉर्ड विद्यार्थ्यांना देण्यात आला. इंडो ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेच्या वतीनं इंडो ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या संस्थेद्वारे वेगवेगळ्या राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला होता. हा समारंभ आरोरा टावर्स येथे संपन्न झाला. यावेळी संस्थेचे प्राध्यापक राकेश मित्तल, डायरेक्टर ऑफ इंडो ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्सचे ऑन ॲग्रिकल्चर यांनी आपली मनोगत व्यक्त केलं. यावेळी प्राध्यापक अनवर शेख, डॉक्टर सादिद अलवी, फिरोज खान यांच्यासह आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. Personalities and produce seeds to new knowledge for which we have particularly appreciative. I am very much thankful to Dr. Sajid Alvi, Director, Nyan Sagar Institute of Management and Research. I wish you all every success in achieving your desired aims. Thank you very much. Speakers to deliver the presentations in the area of excellence, the philosophy of Tao, an ancient technique of creating. And where Indo Global has taken an initiative. Since we are already into so much of business, we have also chosen to uplift the level of students in individual colleges. That is the reason we have chosen this theme, Tao of Excellence. So Indo Global Chamber of Commerce, backed by many professionals from diversified background, with years. And the way he has, used these shairis, unfortunately I can't do that, but I'll try something different, which is very useful. So certain programs I have identified based on the industry is getting ready for the job. But where's the skill? Where's the right skills with what we can offer to our students? So there's a dire need for the industry, and we have identified certain programs. Their hidden potentials and excellence within them. To put my point out of their house and see, is it there or gone? By organizations to put in their students, be it hard skills, be it soft skills. 20 minutes time to reach here. Today I had taken more than 1.5 hours. The complexity of the transportation problem. And however, unfortunately today, we have segmented ourselves so much so that actually we have a very simple approach. Academicians and institution people And create new frontiers. Agriculture, on the recommendation of duly quality education in the field of engineering. The institute is helping inspirational to all. May I please call Research Bardoli Gujarat to come forward. Education Society Management. Faculty of Engineering, Technology and Research is one of Gujarat's leading institutes based in Gujarat Technological University. The institute was established of the institute to be an institution of excellence in engineering. My gratitude on being a recipient of this award. I was born and brought up in Delhi. I came to Bombay in 1975. I was a loner that time. I didn't know anybody, nobody knew me. So I opened my office in Bombay on 6th of November. It was a Friday. Congratulations. I got married on Friday. I got my daughter on Friday. And coincidentally today is 225 people working with us. Awarded industrial leaders and educational institutions, especially from engineering background, those who are creating excellence in their respective field. We have chosen educational institutions, those who are really working very hard to uplift the students and providing them quality education as far as their employability is concerned.
Also in this event, we have awarded organizations, those who are awarding or those who are working hard to maintain the human relations and adopting various strategy to inculcate upliftment of individuals and humans. Also in this award ceremony, we have awarded a company who was involved in teaching and really fulfilling all the hopes and the aspiration for the students and giving them a new horizons and platforms. Indo-Global Chamber of Commerce is one of the eminent Chamber of Commerce in Pune, who has always been working for this upliftment of the society. This year's theme was Tao, the way of excellence. So in this way we have thought that we will try to bridge a gap between academia and industry, and how Indo-Global Chamber of Commerce and Industries can really come forward and bridge the gap. As a result, the theme was chosen Tao, the way of excellence, and Indo-Global Chamber have done all the efforts to ensure that this gap is filled. And this was just a small initiative on behalf of Chamber, but in time to come, we are all committed, and our President, Dr. Anwar Sheikh, he is working very hard to ensure that we really achieve new heights and new horizons, and really work in tandem and close association with industry and academia. Thank you very much. मी प्राध्यापक राकेश मित्तल, डायरेक्टर इंडो ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. आज मी प्राध्यापक राकेश मित्तल, डायरेक्टर ऑफ इंडो ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. आज हा जो अवॉर्ड सेरेमनी झालेला आहे, आम्ही काय याच्यामध्ये जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत भारतामध्ये त्यांना एक्सलन्स अवॉर्ड आम्ही प्रदान केलेला आहे. त्याच्यामध्ये 4 इंजिनिअरिंग कॉलेजेस होते, वेगवेगळ्या स्टेटमधले आलेले होते. त्याच्यानंतर जे एज्युकेटर्स आहेत, जे ॲकॅडमिक्समध्ये मुलांना प्रोत्साहन देतात, त्यांना आम्ही अवॉर्ड प्रदान केलेले आहे. आणि त्याच्यानंतर प्लेसमेंट्समध्ये याच्या रिक्रुटमेंटमध्ये जे काम करतात चांगल्याचे, देशात आणि देशाच्या बाहेर मुलांना रिक्रुटमेंट करतात, त्यांना आम्ही अवॉर्ड प्रदान केलेले आहे. इंडो ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर ही एक अशी संस्था आहे जी इंडस्ट्री आणि ॲकॅडमिक्समधला म्हणजे कॉलेजमधला आणि इंडस्ट्रीमधला जो काही गॅप आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळे त्याच्या एका प्लॅटफॉर्मवरती ते इंडस्ट्रीची लोकं आणि ॲकॅडमिक्समधले जे फॅकल्टीज आहेत त्यांना एकत्र आणून जो काही फरक आहे, जो काही गॅप निर्माण झालेला आहे, मुलांना ज्या कारणाने जॉब्स भेटत नाही आहेत ते भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर ही 2012मध्ये स्थापना झालेली आहे. उत्तराखंडचे चीफ मिनिस्टर विजय बहुगुणाचे सरांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं. त्याच्यानंतर सातत्याने आम्ही उपक्रम राबवलेले आहेत भारतात आणि भारताच्या बाहेर, ज्या अंतर्गत आम्ही दरवर्षी कमीत कमी 3 ते 4 वेळा आम्ही पुरस्कार प्रदान करतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात म्हणजे IT मध्ये असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, शिक्षण असेल, तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार आम्ही त्यांच्यावरती स्टडी करून ज्यांनी काम केलेलं आहे अपलिफ्टमेंटसाठी, सोशल डेव्हलपमेंटसाठी, त्यांना आम्ही ते पुरस्कार प्रदान करतो. पीवायसी हिंदू जिमखाना आणि महेंद्र गोखले स्पोर्ट्स यांच्या वतीने पुणे पश्चिम विभाग सायकल स्पर्धा 22 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. PYC हिंदू जिमखाना व महेंद्र गोखले स्पोर्ट्स अँड फिटनेसतर्फे नाविन्यपूर्ण अनोख्या 5व्या BU भंडारी वॉक्सवॅगन पुणे पश्चिम विभाग सायकलिंग ट्रेंजर हिट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा 22 नोव्हेंबर 2015 रोजी सकाळी 6 वाजता होणार असल्याचंही पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. नाही, आम्ही जेव्हा सगळे जण एकत्र जमतात तेव्हा प्रत्येक टीमचा एक रिप्रेझेंटेटिव्ह आम्ही बोलवतो स्टार्टिंग पॉईंटला, आणि त्याच्या हातात आम्ही क्ल्यूची चिठ्ठी देतो. प्रत्येकाच्या चिठ्ठ्या असतात, त्या क्ल्यूची चिठ्ठी देतात आणि ते क्ल्यू शोधत सुरू करतात. फॉर एक्झाम्पल आता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असा समजा क्ल्यू असेल तर त्याच्यामध्ये असं काहीतरी लिहिलेलं असतं की गा न गोपिडेचा सहभाग असलेलं हेल्थ काहीतरी असं क्ल्यू असतो की ते त्यांनी जाऊन शोधायचं असतं. So they have to trace, they have to think of that. Yes, they have to think and then they have to search. किंवा इन्कम टॅक्स ऑफिस तर समथिंग फायनान्शियल रिलेटेड आम्ही काहीतरी क्ल्यू दिलेला असतो की इन्कम टॅक्स ऑफिस. आणि समजा कॅम्प मधला असेल तर वेस्ट साइड ऑफ किंवा सॉरी ईस्ट साइड ऑफ दी सिटी, फायनान्स ऑफिस ऑफ द ईस्ट साइड ऑफ सिटी असं काहीतरी लिहिलेलं असतं. या
याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.